श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधुवृंदे. सती शांतीला लुटून टाकले, कपटरूपी मांगिनीला सजवले व तिच्या हाताने साधू समुदाय बाटविला. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. यांनी विवेकांची प्रतिष्ठाच नाहीशी केली, वैराग्याची साल सोलून काढली व जिवंत उपशमाची मानच मोडली. इही संतोष वन खांडिले, धैर्यदुर्ग पाडिले, आनंदरोप सांडिले उपडून या. यांनी संतोषरूपी वन उद्ध्वस्त केले, धैर्यरूपी मजबूत किल्ला जमीनदोस्त केला आणि मनाच्या समाधानाचे रोपटे उपटून टाकले. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिवारी आगी सुदली तापत्रयाची. यांनी ज्ञानाची रोपटे तोडून टाकली, सुख हा शब्दच पुसून टाकला व हृदयात आध्यात्मिकादी 3 दुःखरूपी अग्नीची शेगडी घातली. हे अंगा तव घडले, जीवीची आती जडले, परी ना तुडती गवसले ब्रह्मादिका. हे अंगात उत्पन्न झाले आहे, चित्तात दृढ खिळून बसले आहेत, पण ब्रह्मादिकांनी शोध केला तरी त्याच्या हाती लागत नाहीत. ते हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे चैतन्याच्या अगदी जवळ असतात, ज्ञानाच्या एका सत्तारूप पंक्तीत राहतात, म्हणूनच ते आटोपले जाऊ शकत नाहीत व सर्वनाश करण्यास प्रवृत्त होतात. हे जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, न बोलता कवळीती प्राणी याते. हे प्राण्या वाचून बुडवतात, अग्नी वाचून जाळतात, न बोलताच मनुष्याला घेरतात. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानियाशी तरी वदिती पैज घेऊनी. हे शस्त्रा वाचून मारतात, दोरी वाचून बांधतात आणि ज्ञानी पुरुषाला प्रतिज्ञा करून मारतात, म्हणजे त्यांच्या ठिकाणी देहबुद्धी उत्पन्न करतात. हे चिकले विन रोविती, पाशिके विन गोविती, हे कवनाजोगे न होती आतोटेपणे. हे चिखला वाचून गाडतात, जाळ्या वाचून गुंतवितात आणि आपल्या चिवटपणाने कोणाच्या स्वाधीन होत नाहीत. श्लोक. धुमेना व्रियते वनिर्यथादर्शो मलेन च, यतोग्लेनावृत्तो गर्भस्थता तेनेदमावृतम. ज्ञानोबा तुकाराम. जैसी चंदनाची मुळी, दिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थाशी. ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळाला सर्प वेढून असतात किंवा गर्भातील जीवाला वारेची खोळ असते, का प्रभाविन भानू, धुमेविन हुताशनू, जैसा दर्पण मळहिनू कैच नसे. का प्रकाशा वाचून सूर्य राहत नाही, धुरा वाचून अग्नी नसतो किंवा आरसा मळणार नाही असे होत नाही, तैसे इही विन ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. ज्याप्रमाणे कोंड्या वाचून बी नसते, त्याप्रमाणे या कामक्रोधाने युक्त नाही असे निर्भेळ ज्ञान आम्ही पाहिलेले नाही. श्लोक. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौंतेय दुष्पुरेनानलेन च. ज्ञानोबा तुकाराम. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. तसे पाहिले तर ज्ञान हे निर्भेळच आहे, पण या कामक्रोधानी त्या ज्ञानाला रोखून धरले आहे, म्हणून अत्यंत कठीण होऊन बसले आहे. आधी याते जिनावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. अगोदर या कामक्रोधाला जिंकावे, तरच ते ज्ञान प्राप्त होते. कामक्रोध जिंकले जात नाहीत तोपर्यंत रागद्वेषही जिंकले जात नाहीत. याते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सावाव होय. या कामक्रोधांना जिंकण्याकरता जे सामर्थ्य आपण आपल्या अंगी आणावे, ते अग्नीला सरपण जसे साह्यभूतच होते, तसे कामक्रोधाला साह्यभूतच होते. कारण रागद्वेषपूर्वकच सामर्थ्याने प्रयत्न केला जातो व रागद्वेषाने पुन्हा कामक्रोध वाढतात. श्लोक.
इंद्रियाणि मनो बुद्धिरश्चाधिष्ठानमुच्यते एतैर्विमोह यत्तेष ज्ञानमावृत्य देहिनम. ज्ञानोबा तुकाराम. तैसे उपाय कीजती जे जे ते याशीची होती विरजे म्हणून हटिया ते जिनिजे इहिची जगी. त्याचप्रमाणे कामाला जिंकण्याला जे जे उपाय करावे ते ते त्यालाच सहाय्य होतात. म्हणूनच कामाला जिंकायचेच असा हट्ट धरून जे प्रयत्न करतात त्यांना हाच जिंकतो. ऐसी आई साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. अशाही अडचणीत सांगण्यासारखा एक उपाय आहे. तो जर तुझ्या अंगी बांधू शकेल तर सांगतो. श्लोक. तस्मात् त्वमिंद्रियाण्याद्यो नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्यनं ज्ञानविज्ञाननाशनम. ज्ञानोबा तुकाराम. यांचा पहिला कुरुटा इंद्रिये येथुनी प्रवृत्ती कर्मा तेविये आधी निर्दळून निघाली तिये सर्वतैव. यांचे मूळ स्थान इंद्रिय आहेत. या इंद्रियापासून प्रथम प्रवृत्ती होऊन कर्म घडते. म्हणून इंद्रियांचेच अगोदर निर्दालन कर. श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सा. ज्ञानोबा तुकाराम. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. इंद्रियांच्या स्वाधीन मन असल्यामुळे इंद्रिये जिंकली की मनाची विषयाकडली धाव नाहीशी होते आणि बुद्धी मनाच्या स्वाधीन असल्यामुळे मन स्थिर झाले की बुद्धीही मनाहून स्वतंत्र होते. अशा रीतीने कामाचा आश्रयच नाहीसा झाल्यामुळे या कामक्रोधरूपी पाप्यांचे नावही राहत नाही. श्लोक. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जयी शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. ज्ञानोबा तुकाराम. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्याय. पुंडलीकवरदा विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राधावर कृष्णचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. हे अंतरी होनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. अर्जुना, ज्याप्रमाणे सूर्याची किरणे नाहीशी झाली की मृगजळ कोठेच दृष्टीस पडत नाही त्याप्रमाणे हे काम क्रोध अंतकरणातून नाहीसे झाले की कोठेच दृष्टीस पडायचे नाहीत. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची. तसेच कामक्रोधाच्या नाशामुळे रागद्वेषांचाही नाश झाला की परब्रह्म प्राप्तिरूप स्वराज्य स्वाधीन झालेच. मग असा पुरुष आपण आपलेच सुख भोगतो. ते गुरु शिष्याची गोटी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी नुटी कवने काळी. ही ब्रह्मस्वराज्याची प्राप्ती ही गुरु शिष्याच्या एकांतातील गुप्त गोष्ट आहे. तिथं जीवशिवाचे ऐक्य होते. ते ऐक्य प्राप्त करून घेऊन तेथे स्थिर हो. तेथून केव्हाही ढळू नकोस. ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देव देव बोलता झाला. संजय म्हणतो, राया धृतराष्ट्रा, सर्व सिद्धांचा राजा, लक्ष्मीदेवीचा नाथ, सर्व देवांचा देव भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे अर्जुनाला म्हणाला. आता पुनरपि तो अनंतू आद्य एकी मातू सांगेल तेत पंडुसुतू प्रश्न करील. आता पुन्हा तो अनंत भगवान श्रीकृष्ण सृष्टीचा आरंभीची एक गोष्ट सांगेल व त्यावर अर्जुन प्रश्न करील. तया बोलाचा हन पाडू का रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. त्या दोघांच्या बोलण्याची योग्यता तसेच त्या भाषणातील रसाळपणाचा परिपोष यांच्या योगाने श्रोत्यांना श्रवणाच्या सुखाचा अत्यंत सुखाळ होईल. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करून उन्मेषाचा मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगावा बापा.
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवाद श्रीहरिपार्थाचा, भोगावा बापा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्याय. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. राधावर कृष्णचंद्र भगवान की जय. उमापति महादेव की जय. जय जय रघुवीर समर्थ.